मय्येव परस्त मयबुद्धिनिवेशय निवेशिष्यसि मय्येव अतरोध्वन संश्रमः। अगा मानस हे एका माझा स्वरूपी वृत्तिका करुणी घाली निष्ठंका बुद्धी निश्चयसी। ये दोन्ही सरिसी मज माझी प्रेमेसी रेगाली तरी पावसी माते तुगा। जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू असे उरे। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8 या 8व्या श्लोकामध्ये तुम्हाला जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात मयेव मन अधस्व मयबुद्धी निवेशय निवशिष्यसि मयेव अतरुध्वन संशयः। अर्थात भगवंत म्हणतात माझ्याच ठिकाणी जर तुम्ही मन वृत्तिरूप करून घातलं आणि माझ्या ठिकाणी जर तुमची बुद्धी स्थिर केली तर मृत्यूनंतर तुम्ही माझ्या ठिकाणी निवास कराल, अर्थात मला प्राप्त व्हाल। याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात अगा मानस हे एका माझ्या स्वरूपी वृत्तिका करुणी घाली निष्ठंका बुद्धी निश्चयसी। ये दोन्ही सरसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा। मन आणि बुद्धी जर आपण देवाच्या चरणी अर्पण केली किंवा देवाच्या ठिकाणी जर स्थिर केली तर भगवंत काय म्हणतात माते पावसी माझ्या स्वरूपास तो प्राप्त होशील। जे मन आणि बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू असे उरे। वेगळं पण उरत नाही बरं का, मी तू असे वेगळं पण उरत नाही असं। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या मालभेड गावातील आणि हे पवार परिवार, मला तरी वाटतं की या मालभेड गावातील ह्या सर्वात मोठं पवार परिवार म्हणजे सर्वात मोठं परिवार आहे बरं का। आणि या पवार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी पसाबाई पांडुरंग पवार आईसाहेबांना बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी देवाज्ञा झाली, त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। मी वृद्धापकाळाने याच्यासाठी म्हणतो की वय वर्ष जवळजवळ 86व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला आणि विशेष म्हणजे बोलता चालता मृत्यू झाला त्यांचा, बोलता चालता मृत्यू झाला। खरं तर या ठिकाणी या पवार परिवाराचं मोठं योगदान आहे। मी म्हणेन केवळ मालेड गावापुरतं नव्हे, मुरबाड तालुक्यापुरतं नव्हे, संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी या पवार परिवाराचं एक मोठं योगदान आहे। आपल्या बाजूला या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आमदार सन्माननीय गोटीराम भाऊ पवार, एक आदर्शयुक्त व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने आज या पवार परिवारामध्ये जी काही मुलं असतील, ह्या आईसाहेबांची मुलं असतील, पुतणे असतील, नातवंड असतील, आज यांच्याकडे जे चांगले गुण आपल्याला पाहायला मिळतात ना, ही आपल्या कुटुंबातील वरिष्ठांची देणगी आहे, त्यांनी केलेले संस्कार आहे, हे विसरता कामा नये। आलं का लक्षात? आणि आज आपल्या ह्या केवळ मालेड गावामध्येच नव्हे, केवळ ह्या मुरबाड तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जी विकासगंगा पाहायला मिळते आपल्याला, म्हणजे साहेबांच्या काळातला वेळेचा काळ जर आपण बघितला, दुर्गम काळ होता। आज जो सुकाळ पाहायला मिळतो असा काही सुकाळ नव्हता, तरीसुद्धा साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्व मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कामं त्यावेळेला झालेली पाहायला मिळतात। मी म्हणेन, कारण मी माझ्या गावाचंच सांगतो तुम्हाला की माझ्या गावामध्ये
महिला रात्रभर त्या विहिरीवर असं थोडं थोडं म्हणजे ग्लासभर पाणी विहिरीतून त्या लांबण्यामध्ये येईल याचं वाट पाहत रात्रभर त्या विहिरीवर थांबायच्या. माझ्या गावामध्ये पहिली नल योजना जी दिली ती साहेब आपल्या माध्यमातून आपणच दिली. आणि त्यावेळेला मला तरी वाटते आपले रुंद्याचे नागोशेठ चौधरी म्हणजे तुमचे समर्थक साहेब, आपले समर्थक, त्यांच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी झाली. असं अनेक ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या काम पाहायला मिळत आहे. मी एक का मुद्दा म्हणून सांगतोय माहिती आहे का? तुकोबांच्या भाषेमध्ये भक्ती यालाच म्हणतात माऊली, बरं का? तुकोबांच्या भाषेत जर सांगायला गेलं ना तर तुम्ही जे समाजामध्ये समाजकार्य करताय ना, दुसऱ्याला तुमच्या जगण्याने वागण्याने जे सुख प्राप्त होत आहे की नाही, आनंद प्राप्त होतोय की नाही, यालाच भक्ती म्हणतात. आणि हे पुण्याचं काम, ही सेवा या पवार कुटुंबाने अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे, करत आहे. यापुढे सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने अवघ्या ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व किंवा अवघ्या ठाणे जिल्ह्याच्या जे काही असेल काम, सेवा करण्याची संधी या पवार परिवाराला मिळणार आहे, यात शंका नाही. मी म्हणेन की ही जी माणसं आहेत ना, ही पैशाने किती श्रीमंत होती मला माहीत नाही, बरं का बाबा? ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या पवार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी बसाबाई पांडुरंग पवार, बरं का? आईसाहेबांचा काळ जर बघितला तर मला माहीत नाही की त्या किती श्रीमंत होत्या, त्यांनी किती प्रॉपर्टी कमवून ठेवली. पण मी हे मात्र निश्चित सांगू शकतो स्वाभिमानाने की या ठिकाणी ह्या सर्व मुलांचं जवळजवळ 8-9 मुलं या आईवडिलांची म्हणजे, तर ह्या मुलांवर संस्कार करण्यामध्ये ते काही कमी पडले नाहीत. कारण आज त्यांचं कार्य समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं आहे. मी आल्याबरोबर विचारणा केली तर अतिशय चांगल्या प्रकारे कोणी सरकारी नोकरी करत आहेत, तर कोणी उद्योजक आहेत, अर्थातच चांगल्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि अशा प्रकारे व्यवस्थितरित्या समाजामध्ये कार्य करताना हा पवार परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ज्या वेळेला वरिष्ठांचं आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं किंवा वरिष्ठांचं आपल्याला जेव्हा संस्कार आणि संस्कृती आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळते, त्यावेळेला अशा प्रकारचे चांगले विचार, चांगली कर्म आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने आपले बाबा असतील, मग पांडुरंग बाबा असतील किंवा आईसाहेब असतील, आपल्या सोनाबाई आईसाहेब असतील, त्याचप्रमाणे या पवार परिवारातून या 8 भावांपैकी एक भाऊ या 8 भावांना जे सोडून गेले ते कैलासवासी वसंतदादा असतील. कसं असतं, ह्या जीवनामध्ये कार्य करत असताना ज्याप्रमाणे एखाद्या सागरामध्ये वेगवेगळ्या दिशेला असे ओंडके वाहत असतात, बरं का? पण ते लाटेच्या वेगाने ते एकत्र येण्याचं काम होत असतंय. ज्या वेळेला ते एकत्र येतात ना, त्यावेळेला एकत्र आल्यानंतर ते जीवाभावाचे होत असतात सगळे. मग ते भाऊ असतील काय, बहीण असतील काय, किंवा सगळे नातेवाईक असतील काय, आपली कुटुंबातील सगळी मंडळी असतील, सगळे जीवाभावाचे होत असतात. पण आम्हाला हे माहिती नसतं की त्या सागरामध्ये पुन्हा एखादी लाट येऊ शकते. आलं का लक्षात? आम्ही सगळ्यांना एकमेकाला आम्ही जीव लावत असतो, प्रेम करत असतो, एकमेकांना आपले समजत असतो आणि आपले समजून त्या ठिकाणी प्रत्येकाविषयी एकमेकाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत असतंय, बरं का? ममत्व निर्माण होत असतंय. म्हणजे माझं आहे, हा माझा भाऊ आहे, हे माझे आई वडील आहेत, हा माझा मुलगा आहे, ही माझी पत्नी आहे, हे माझं कुटुंब आहे, हा माझा समाज आहे. अशा प्रकारे आम्ही वावरत असतो. पण काही कालांतराने एखादी लाट अशी येते ना की त्या एकत्र जमलेल्या ओंडक्यांना दुभंगले जातात, पुन्हा त्या वेगवेगळ्या दिशेने जात असतात. त्याची ओळख करून देत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे, दैवजात दुःखे भरले दोषणा कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ही जी माणसं आहेत ना, ह्या माणसांना खूप उदंड आयुष्य लाभावं असं आपल्याला अंतःकरणपूर्वक वाटत असतंय. कारण समाज उपयोगी माणसं असतात ही. आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, संस्कृतीची खाण असते, बरं का? मला तरी वाटतंय, मला जो हा फोटो पाठवलाय ना दादांनी, हा फोटो तुम्हाला दिसतो का? नाही जास्त, पण 70 वर्षाच्या पुढचा फोटो असेल तो. आता जो तुम्ही फोटो लावलाय की नाही तिथे, आईच्या 70 वर्षाच्या पुढचा फोटो असेल, बरोबर आहे की नाही? त्या फोटोकडे बघितल्यानंतर आपल्याला त्या संस्कृती थोडी जाणीव होते, बघा, संस्कृतीची होते की नाही, संस्कारांची थोडी जाणीव होते. की 70 वर्षाचा फोटो असताना सुद्धा
त्या आईच्या कपाळाला ठसठसीत असा गंध आहे. कुंकू नाही म्हणणार मी, कारण त्या गंधावरती भागीरथी होत्या, त्यामुळे गंध आहे. विशेष म्हणजे फोटो काढताना त्यांना एक जाणीव झालेली आहे की त्यांनी डोक्यावर पदर घेतलेला आहे. बरं का, पदर घेणं म्हणजे मोठा पारमार्थिक वाटणं असं काही विषय नाही आहे. फक्त काय माहिती आहे का आपल्याला काय सांगायचं आहे, ही जुनी माणसं जी आहेत ना त्यांच्याकडे संस्कारांची खाण आहे, संस्कृतीची खाण आहे. कसं वागावं कसं जगावं ना ते त्यांच्याकडून शिकावं आपण. म्हणून पूर्वी घटस्फोट कमी प्रमाणात पाहायला मिळायचे, कारण एकदा 7 फेऱ्या मारल्या ना माऊली की एकमेकांना जी वचनं देतात ना त्या वचनाप्रमाणे एकमेकांचा आधार म्हणून जगायचे ही माणसं. आणि म्हणून ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. कैलासवासी फसाबाई पांडुरंग पवार आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. मग आमचे पद्माकर दादा असतील, हरिश्चंद्र दादा असतील, मुकुंद दादा असतील, श्याम दादा असतील, शिवाजी दादा असतील, मंगल दादा असतील, सुभाष दादा असतील, त्याचप्रमाणे अशोक दादा असतील, वंदनाताई असतील आणि सविताताई असतील, त्याचप्रमाणे ह्या परिवारातील त्या आईसाहेबांचे नातू असतील, पुतणे असतील, त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या मुलींची मुलं असतील. कारण आईसाहेबांचं वय 86 म्हटल्यानंतर नातवंड आणि मी तर म्हणेन कदाचित आईसाहेबांनी पतवंड पण बघितली असतील. बरं का, आहे की नाही, पतवंड पण खेळण्याचं भाग्य त्यांना लाभलं असेल. असो तर या ठिकाणी माऊली ह्या प्रस्तुत अभंगातून आपल्याला ओळख करून देतात. मयेव मनाधस्व मयबुद्धी निवेशयः निवेशिष्य श्रीमयव अधरुद्वन संशयः. 12व्या अध्यायातील 8वा श्लोक या ठिकाणी आपण आजच्या या प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे. काय म्हणतात माऊली या ठिकाणी, भगवंत काय म्हणतात की तुम्ही मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. बरं का, मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. मी काय करेन, मन आणि बुद्धी जर तुम्ही माझ्या ठिकाणी स्थिर केली तर मरणोत्तर तुम्ही मला येऊन भेटाल. पहिले माणसाने स्मरण ठेवलं पाहिजे की मला जायचं आहे. आलं का लक्षात? आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जे काही खटाडोप करतो हे नाही, जे काही योजना करतोय, जी काही साधनं गोळा करतोय, मृत्यू येऊ नये म्हणून. आत्ताच कशासाठी करतोय आम्ही, मृत्यू येऊ नये म्हणून. पण आम्ही कितीही जरी काही जरी साधनं केलीत, आम्ही काही जरी केलं, कितीही जरी आत्ताच केला, कितीही जरी प्रयत्न केला, तर मृत्यू हे आढळ आहे. कारण ह्या जगाचं रहाडगाड आणि त्याची ओळख करून देताना माऊली काय म्हणतात, उपजे ते नासे, उपजे ते नासे, नासे ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेला. त्याचीच ओळख करून देत असताना संत म्हणतात, राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. एखादा श्रीमंत माणूस असेल तो बोलला ना की अरे जरा थांब, मी तुला माझ्या वजनाच्या एवढ्या नोटा देतोय, मला सोड जरा. मी म्हणेन, तो म्हणेल ह्या नोटा तुझ्याजवळच राहू दे. बरं का, कारण असे रथी महारथी मी नेलेले आहेत आतापर्यंत, रथी महारथी. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. म्हणून एका नाण्याला 2 बाजू असतात. दोन्ही बाजू जर व्यवस्थित असतील तर ते नाणं चालतंय. आम्ही पहिले लहानपणी ते पत्थरने ते पैसे खेळायचो. असं पत्थर असायचं माऊली आणि ते चिल्लर असायचे नाही का पैसे, असे रिंगण करायचं, ते फेकायचं, त्याच्यावर दगडीने उडवायचं. तर दगडीने उडवता उडवता एखादी बाजू त्याची चिमटून जायची. वाणी घेत नव्हते, दुकानदार घेत नव्हते ते चिमटलेली बाजू. काय सांगायचे माहिती आहे, ही बाजू व्यवस्थित दिसत नाही. तसं माणसाच्या 2 बाजू आहेत, एक जन्म आणि मृत्यू. बरं का, ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत, एक जन्म आणि एक मृत्यू. फरक एवढाच आहे की जन्माला येताना काही दिवस आमच्या घरात कळतंय आमच्या घरात कोणतरी जन्माला येणार आहे. जन्माला येताना आमच्या घरात कितीतरी दिवस, 9 महिने 9 दिवस किंवा अजून काही दिवस कळतंय माणसांना की आमच्या घरात कोणतरी जन्माला येणार आहे. मृत्यूच्या वेळी घरातल्यांना काही, ज्याला न्यायचं त्यालाही कळत नाही आपल्याला कधी जायचं आहे. जन्म आणि मृत्यू ह्या 2 बाजू आहेत. पण याचं मधलं जे काळ आहे ना, ज्याला आयुष्य म्हणतोय आपण, जन्मही आमच्या हातात नाही आणि मृत्यूही आमच्या हातात नाही, पण मधला जो काळ ज्याला म्हणतोय ना आयुष्य, तो आयुष्य आमच्या हातात आहे. ते आयुष्य कसं जगावं, कसं वागावं याचा विचार आम्ही केला पाहिजे. संत मृत्यूला घाबरले नाहीत, संत मृत्यूला घाबरले नाहीत. उलट अर्थी मृत्यूशी त्यांनी मैत्री केली, त्याला
आपला वैरी म्हणून नाही बघितलं, त्यांनी आपला मित्र म्हणून बघितलं, बरं का. म्हणून काय झालं माहिती आहे का, जी उपाय योजना करायची ना ती आधीच त्यांनी केली, जी आम्ही नंतर करतो, जिचा विचार आम्ही नंतर करतो. जगद्गुरु तुकोबा हे कार्यरत असतानाच मुक्त होते. ज्या मुक्तीची आम्ही मरणोत्तर विचार करतोय किंवा कल्पना करतोय, ती मुक्ती जगद्गुरु तुकोबा कार्य करत असतानाच मुक्त होते. आणि मुक्त होते म्हणून त्यांनी त्या प्रकारे पांडुरंग परमात्म्याचा परमार्थ केला, भक्ती केली. त्याप्रमाणे समाजामध्ये समाज प्रबोधनाचं कार्य केलं, बरं का. जर खऱ्या अर्थाने आम्हालाही आमच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जर कार्य करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला सुद्धा त्याप्रमाणे वाटचाल करायला हवी. जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला हवं. अलग लक्षात. आम्ही अंतरंगापेक्षा बाह्यरंगाचा जास्त विचार करतो, आहे की नाही. बाह्यांगाचा जास्त विचार करतोय आम्ही. संत म्हणतात देव बाह्यांगाने व्हावं की अंतरंगाने व्हावं. जर बाह्यांगाने देव व्हायचं असेल तर ते सोपं आहे. ड्रेस वेश केला, जराशी रंगरंगोटे केले, जरासं तसं काय हावभाव दाखवलं की झालं बाह्यांगाने देव. पण ते चिरकालपर्यंत टिकत नाही, ते काही काळपर्यंत टिकत नाही. अंतरंगाने जर देव व्हायचं असेल तर त्यासाठी आम्ही पहिला विचार केला पाहिजे अंतःकरणाचा. अंतःकरणाचा का विचार केला पाहिजे तर या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात मयेव मन अदस्व मयबुद्धी निवेशय. मन आणि बुद्धी तुम्ही माझ्या ठिकाणी स्थिर करा. मन आणि बुद्धी हे अंतःकरणातले भाग आहे, दुसरा आणि तिसरा, बरं का. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि मग अहंकार. अंतःकरण पंचकातला हा भाग आहे, दुसरा आणि तिसरा. पहिलं आहे अंतःकरण. आम्हाला मन आणि बुद्धी जर देवाच्या चरणी स्थिर करायचं आहे तर पहिला आम्ही विचार केला पाहिजे आमच्या अंतःकरणाचा विचार केला पाहिजे, बरोबर आहे की नाही. कपड्यावर डाग पडू नये म्हणून आम्ही किती काळजी घेतो. आता येता कुठेतरी असा खरडा दिसला ना की गाडी मुद्दाम म्हणून थांबवायचो. कारण का माहिती आहे का, एखादी 4 चाकी गाडी आली त्या खरड्यामध्ये जर आदळली तर आपल्या ड्रेसचं कामच झालं म्हटलं, बरं का. असं एक विचार करत मी हळूहळू आलो. पण त्यावेळेला एक देवाने बोध दिला, एक अंतःकरणामध्ये जाणीव दिली, काय की या कपड्यावर डाग पडू नये म्हणून जेवढा तू काळजी घेतोय की नाही, या कपड्यावर डाग पडू नये म्हणून जेवढा आम्ही सांभाळतोय की नाही, त्यापेक्षा विशेष काळजी जर आमच्या चरित्रावर डाग पडू नये म्हणून जर आम्ही घेतली तर आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. पण चरित्रावर डाग पडू नये याचा विचार जर आम्हाला करायचा असेल तर मनाच्या आणि बुद्धीच्या आधी पहिला विचार केला पाहिजे आम्ही अंतःकरणाचा. कारण जे आमच्या स्वयंपाकरूममध्ये शिस्त आहे तेच ओटीवर येत आहे. जे आमच्या अंतःकरणामध्ये विचार असतात ना, जे आमच्या अंतःकरणामध्ये जे काही कर्म असतील, जे काही असेल ना, तेच आमच्या ओटीवर येत असते, तेच आमच्या इंद्रियांकडे दिसत असते. कुठलंही कार्य इंद्रियांकडे एकाएकी दिसत नाही. तुमच्या हाताने काय कार्य करायचे, तुमचे पाय कुठे जायचे, तुमच्या डोळ्याने काय पाहायचं, तुमच्या कानाने काय ऐकायचं, तुमच्या मुखाने काय बोलायचं, हे अंतःकरण ठरवत असतंय. आणि कित्येक काळ त्या ठिकाणी तो विचार चालू असतो. काय म्हणते ती माझ्याबद्दल अशी बोलले ना, फक्त भेटू दे तिला मग विचारतेच. ती भेटेपर्यंत तिच्या अंतःकरणामध्ये तोच विचार असतो. पण एकदा भेटली की मग ते वैखरीवर येते. वैखरीवर आल्यानंतर आपल्याला कळते, पण तोपर्यंत तो विचार कुठे असतो, अंतःकरणामध्ये असतो. म्हणून आम्ही आधी काय केलं पाहिजे माहिती आहे का, आमचं अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे. साधं उदाहरण आहे बघा. आपल्या घरी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाद्रपद महिन्यामध्ये ह्या 1-1.5 दिवसासाठी, 2 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, काहींकडे 7 दिवसासाठी, काहींकडे 11 दिवसासाठी गणपती बाप्पा मूर्ती रूपाने येतात, बरोबर आहे की नाही. गणपती बाप्पा मूर्ती रूपाने येतात. पण गणपती बाप्पा येण्याच्या आधी 1 महिनाभर आधीपासून आमची साफसफाई चालू असते. खरं आहे की खोटं आहे माऊली? खरं आहे ना. वर्षभर ज्या कोपऱ्यात झाडू जात नाही ना, त्या कोपऱ्यात ह्या वेळेला झाडू जातो, बरोबर आहे. वर्षभर जी भांडी मस्त आराममध्ये बसलेली असतात ना मांडणीवर, त्यांना हात लावला जात नाही माऊली. पण ह्या वेळेला ती बाई सगळी भांडी काढते. शेजारी बोलते काय ग, बाप्पा घरी येणार आहे ना आमच्या, बरोबर आहे की नाही. मग साधं उदाहरण आहे, 2 दिवसासाठी किंवा 4 दिवसासाठी तो देव आमच्या घरी मूर्ती रूपाने येतो, तर आमच्या घरात आम्ही कचरा ठेवत नाहीत.
आमच्या घरात घाण ठेवत नाहीत, आमच्या घरातला सगळा कचरा आम्ही बाजूला काढतोय, बाहेर काढतोय, फेकून देतोय, काढून टाकतोय. मग सांगा ना, ज्या घरामध्ये देव आहे त्या घरात कचरा ठेवावा का आपण? त्या घरात कचरा पाहिजे? सांगू का, संतांनी पहिले हा विचार केलाय बरं का. संतांनी पहिले हा विचार केला, पहिले अंतःकरणातला कचरा काढला, सगळं जग त्यांना स्वच्छ दिसायला लागलं, सगळं जग त्यांना निर्मळ दिसायला लागलं. जगद्गुरु तुकोबांचा जर आपण विचार केला ना, पहिल्या अभंगापासून जर शेवटच्या अभंगापर्यंत जर आपण विचार केला ना, जगद्गुरु तुकोबांच्या गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. जो जो अनुभव आला, जे जे घडलं ते अभंगाच्या रूपाने लिहून ठेवलं माऊली जगद्गुरु तुकोबांनी. आणि पहिल्या अभंगापासून तर शेवटच्या अभंगापर्यंत जर आम्ही विचार केला ना, तर आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला जगण्याचं, वागण्याचं ज्ञान, मार्गदर्शन प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही ते केलं पाहिजे. बरं, मग मन जर देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे, तर मनाला आवड कसली आहे? मनाला कसली आवड आहे? मनाला मनोरंजनाची आवड आहे. हसवणारा महाराज लोकांना खूप आवडतो. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे की खोटं आहे? पण सांगू का, गाथा ही मनोरंजनासाठी नाही. पहिला विचार, गाथा किंवा ज्ञानेश्वरी ही मनोरंजनासाठी नाही, टाइमपाससाठी तर मुळीच नाही. बरं का, गाथा आणि ज्ञानेश्वरी मनोरंजनासाठी नाही, मी म्हणेन टाइमपाससाठी तर मुळीच नाही. गाथा, ज्ञानेश्वरी, संतांचं वाङ्मय मग कोणतंही असू द्या, ते परिवर्तनासाठी आहे. कशासाठी आहे? परिवर्तनासाठी आहे. आणि संतांना अपेक्षित काय? आपण प्रवचन श्रवण करावं, आम्ही कीर्तन श्रवण करावी, पण अपेक्षित काय संतांना? याच्यातून काय अपेक्षित आहे? तुमचं टाइमपास व्हावं हे अपेक्षित नाहीये, तुमचं मनोरंजन व्हावं हे अपेक्षित नाहीये, परिवर्तन घडावं हे अपेक्षित आहे. मग सांगा ना, दगड फक्त एकदाच मंदिरात जातो माऊली, देव होतो तो. बांधावरचे देव जे वाढले ते असेच माऊली. एकच होता पूर्वी पंजोबाच्या काळामध्ये, पण आजोबांनी नारळ फोडाला दगड नेला, बापाने त्याला पण शेंदूर लावून टाकला. बापाने दगड फोडाला, नारळ फोडाला दगड नेला, मुलांनी त्याला पण शेंदूर लावून टाकला, कारण शेंदूर राहिला, हात पुसायचे कुठे मग त्याला. असो, पण मी म्हणेन तुमचे बांधावरचे, तुमच्या गावातले, तीर्थक्षेत्रीचे सगळे देव तुमच्यावर कृपा करतील बरं का, संतुष्ट होतील. ज्या वेळेला चालते बोलते देव तुमच्या घरात असलेले आई वडिलांच्या रूपाने देव ज्या वेळेला तुमच्या जगण्याने, वागण्याने संतुष्ट होतील ना, त्यावेळेला तुमच्या गावातल्या, मंदिरातल्या काय, तीर्थाच्या क्षेत्री असलेला देव काय तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो. आम्ही कित्येक दिवस मंदिरात जाऊन जर आमच्या खपल्या निघत नसतील अजून काय, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, किती आहेत त्या अजून पुढे. पण दम लागला मला बोलता बोलता म्हणून थांबतो इथे. बरेच आहे, बरेच आहे. काम मगर मिटी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मद मत्सर होटेना, भुली पडली वासना, धामीन पडली गला घालून वेंटाळे, वमे गरडा, जिव्हालाली वेळोवेळा भयानक. एक एक भोवरा असाय ना माऊली, त्या भोवऱ्यामध्ये जर एकदा काय मनुष्य सापडलं ना, आयुष्यभर निघत नाही. आणि तुम्ही आम्ही काय आहे, तुमची आमची तपश्चर्या काय आहे? हजारो वर्ष तपश्चर्या करणारी ऋषीमुनी त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. शास्त्र सांगताय हजारो वर्ष तपश्चर्या करणारे. आमची तपश्चर्या अशी असते माऊली की आम्ही हातामध्ये माळ घेतली ना देवाचं नामस्मरण करायला, की मग आम्हाला आठवत आहे खालच्या आलीच्या बाईने 2 पायला पीठ नेलाय, ते अजून दिला नाही, मग ती सांगते हे बघ मला आता आठवलंय, जाऊन लगेच घेऊन ये, सुनेला सांगते, कारण माळ ठेवले परत आठवणार नाही. आम्ही माळ स्मरणिका हातात घेतली, नामस्मरणाला सुरुवात केल्यानंतर आम्हाला जर आठवत असेल खालच्या आलीच्या बालदानी मागच्या वर्षी 2000 रुपये नेले तर अजून आणून दिले नाही, लगेच तो पोराला बोलतो मला वर्षभर विसरलो होतो पण आता माल घेतली ना, आठवला बघ, परत आठवणार नाही. आपला विषय काय माहिती आहे? हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींना जर ते फसवू शकतात, एवढे प्रबळ आहेत, एवढे बळशाली आहेत ते विषय, आपण कोण आहोत?
पण सांगू का, त्यांच्यावर जर विजय मिळवायचा असेल ना, खऱ्या अर्थाने ज्याला भक्ती म्हणतात ती भक्ती आपल्याकडून घडावी असं वाटत असेल, खऱ्या अर्थाने ज्याला परमार्थ म्हणतात तो परमार्थ आपल्याकडून घडावा असं वाटत असेल, तर जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला, माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. ज्या दिवशी आमच्या अंतःकरणात असलेला अहंकार गळून पडेल ना, बरं का, ज्या दिवशी आमच्या अंतःकरणात असलेला अहंकार अभिमान गळून पडेल, त्या दिवशी आमच्याकडून परमार्थ घडेल, भक्ती घडेल. जोपर्यंत अहंकार आहे, अभिमान आहे, तोपर्यंत आमच्याकडून परमार्थ घडतोय, करतोय, हा आमचा भ्रम आहे. जगद्गुरु तुकोबांचा जर मी विचार केला तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याचे अंकुशाचा मारा. आम्ही उपाध्यांना भुललेलो असतो, आम्हाला कोणीतरी मोठं म्हणावं म्हणून आम्ही भुललेलो असतो. परमार्थात सुद्धा नम्रता हा परमार्थाचा पहिला अलंकार आहे. नम्रता ही परमार्थाची पहिली पायरी आहे. ज्ञानाचा अहंकार, पांडित्याचा अहंकार, आमच्या वाचनाचा अहंकार, आमच्या वक्तृत्वाचा अहंकार, आमच्या बोलण्याचा अहंकार, वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार जर आमच्या अंतःकरणामध्ये भरलेला असेल तर आम्ही परमार्थी करतो आमचा भ्रमच आहे ना, आम्ही भक्ती करतोय आमचा भ्रमच आहे ना. जगद्गुरु तुकोबांनी जे कार्य केलं ते कार्य जर आम्हाला करायचं आहे तर पहिले तो अहंकार, तो अभिमान बाजूला ठेवला पाहिजे. अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. त्या रावणाची ओळख करून देत असताना कुठेतरी त्या रावणाची स्तुती केलेली आहे. ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसने आली पाचांची. रावण ज्ञानी अभिमानी तो लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची. महत्वाचा काय, रावण ज्ञानी पण अभिमानी तो. रावणाला मारलं कोणी, तर रावणाला मारणार त्याच्याकडचा अभिमान आहे, अहंकार आहे. अहंकाराने रावणाला मारलं. म्हणून सर्वप्रथम आम्हाला जर परमार्थ करायचं, देवाचं गुण जर राहायचंय, तर अहंकार आमचा गळून पडला पाहिजे. अहंकार गळून पडला पाहिजे. गावाच्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होईल अशा प्रकारे तर रस्त्याच्या मधीच असलेला तो दगड, येता जाता अनेकांना त्रास व्हायचो. कोणाचे डोबे बुडायचे, कोणाची ठेच लागायचे, कोणाचे डोके बुडायचे, कोणाचं काय व्हायचं, अनेकांना त्रास व्हायचा. ज्यांना त्रास व्हायचा ना त्यांना अंतःकरणापासून वाटायचं हा दगड बाजूला केला पाहिजे. पण बाजूला करील कोण, ज्यांनी ज्यांनी दगड बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच अंगावर आलं काम. ते गावात असे काही दगड असतात, अख्ख्या गावाला त्रास असतो माऊली, पण बाजूला करण्याची हिंमत कोणाची नसते. अख्ख्या गावाला त्रास असतो त्या दगडांचा, बरं का, बाजूला करण्याची हिंमत कोणाची नसते. सांगू का, पाणी पिता पिता वाघाच्या तोंडामध्ये हंडा अडकला, हंड्यामध्ये तोंड अडकलं, बरं का, वाघाचं तोंड हंड्यामध्ये अडकलं. आता झालं काय माहिती आहे का, तो गावात आला, तो गावात इकडे तिकडे धडकतोय. अनेकांना कीव येते त्याची, अनेकांना मनापासून वाटतंय की अरे हांडा काढायला पाहिजे, त्या वाघाची काय हालत चाललेली आहे, कुठे कुठे धडकतोय तो. पण सांगा ना, वाघाच्या तोंडात अडकलेला हंडा काढायला जाईल कोण? कोण जाणार? कारण सगळ्यांना माहिती आहे तो हंडा काढायला जो जाईल ना तो पहिले नाश्त्यावरी जाणार आहे. अशी काही गावामध्ये माणसं असतात की ते संपूर्ण गावाला ऍक्च्युली त्रास असतो, पण कोणी त्यांना बाजूला करायला मागत नाही. काय झालं, त्याच रस्त्यातून ज्या वेळेला एक साधू पुरुष येत होते ना, त्या साधू पुरुषांनी सांगितलं त्या गावकऱ्यांना हा दगड मला पाहिजे. त्यांनी हात जोडले, सांगितलं महाराज घेऊन जा. आम्ही असाच माणूस कोणतरी पाहत होतो आतापर्यंत की कोण बाजूला करेल. आणि ते साधू पुरुष त्या दगडाला घेऊन गेले. 4 वर्षानंतर त्या गावात पुन्हा आले आणि सांगितलं अमुक अमुक देवाचं मंदिर तुमच्या गावात आपल्याला बांधायचं आहे, मंदिराचं काम तुम्ही करा, मूर्ती मी घेऊन येतोय. ठरल्याप्रमाणे मंदिराचं काम झालं, प्राणप्रतिष्ठा करायची म्हणून ती मूर्ती गावात आणली. ज्या वेळेला ती मूर्ती गावात आणली ना त्यावेळेला ते गावकरी सगळे आश्चर्याने त्या मूर्तीकडे पाहायला लागले. कारण मूर्ती एवढी आकर्षित होती, मूर्ती एवढी सुंदर होती, मूर्ती एवढी सुबक होती की जो पाहायचा ना तो आकर्षित व्हायचा, तो पाहतच राहायचा.
गावाले विचार करायला लागले, ही मूर्ती जर एवढी सुंदर आहे तर ही मूर्ती बनवायला दगड तरी कुठून आणला असेल या महाराजांनी. राहवतच नाही म्हणून त्या गावकऱ्यांनी विचारलं, महाराज मूर्ती एवढी सुंदर आहे की मूर्तीकडे बघितल्यानंतर आम्ही सगळे आकर्षित होतोय, ह्या मूर्तीला घडवण्यासाठी दगड तरी तुम्हाला कुठे मिळाला? महाराजांनी उत्तर दिलं, हाच तो दगड तुमच्या रस्त्यावर पडलेला, तुम्हाला त्रास देणारा, तुमची डोकी फोडणारा, तुमच्या ठेस लावून तुम्हाला त्रास देणारा हाच तो दगड. आता मात्र सगळे गावकरी विचार करायला लागले, महाराजांनी काय केलं, काय करावं लागलं असेल महाराजांना? राहवतच नाही म्हणून महाराजांना विचारलं, महाराज काय केलं तुम्ही नक्की? त्या दगडाचं मूर्तीमध्ये रूपांतर केलं, त्या दगडाचा देव केला. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, दादा दगडात आधीच देव होता रे. समजतंय काय सांगितलं? दगडात आधीच देव होता. मी म्हणेन प्रत्येक दगडात देव आहे. महाराज काय म्हणतात? दगडात आधीच देव होता, फक्त मी काय केलं माहिती आहे का? नको असलेला भाग बाजूला केला, देव आपोआप तयार झाला, देवाची मूर्ती आपोआप तयार झाली. प्रत्येक दगडामध्ये देव आहे. देव नाही असं कोणच नाहीये, कुठेच नाही. मी म्हणेन देवाला मानणाऱ्यांची सेवा देव करतोय, देवाचं कार्य करणाऱ्यांची सेवा देव करतोय, त्यांना सांभाळतोय देव. पण नास्तिकांना सुद्धा देवच सांभाळतो हे नाकारून चालणार नाही. नास्तिक विचाराच्या माणसांची सुद्धा सेवा देवच करतोय हे नाकारून चालणार नाही. कारण आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मडे मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. अंतरात्मा म्हणून तोच देव आमच्या अंतःकरणामध्ये राहून सेवा करतोय. काय करायचं आहे? देवभावाचं प्रत्येकाला वाटतंय. खरं तर आमचाही अट्टास तोच आहे, संतांचाही अट्टास तोच आहे. आज जगद्गुरु तुकोबांनी 4-4.5 अभंग आम्हाला दिले. माऊली ज्ञानोबांनी 18 अध्यायी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृतानुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला. आमच्या जीवनाचा मॅन्युअल गाईड अर्थात माहिती पुस्तिका म्हणजे हरिपाठ. हरिपाठाच्या एक अभंगाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे आम्ही चालावं. आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं उत्तमाचं जे वाङ्मय आम्हाला संतांनी दिलंय ना, हे परिवर्तनासाठी दिलेलं आहे, आम्हाला देव होण्यासाठी दिलेलं आहे. फक्त काय केलं पाहिजे माहिती आहे का? आमचा नको असलेला भाग आम्ही बाजूला केला पाहिजे. आणि सोपं आहे ना माऊली. फक्त काय झालंय माहिती आहे का? ते आम्हाला त्रासदायक असतानाही त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालेलं आहे. बरं का? त्रासदायक असतानाही त्याच्याविषयी काय झालंय? आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालंय. आणि ममत्व निर्माण झालंय माझं म्हणून आम्ही सोडत नाही, माझं म्हणून आम्ही सोडत नाही. हा पेन माझ्या खिशाला आहे, या पेनची रिफिल जर समजा लिकेज झाली, त्याच्यातून शाई जर पडायला लागली आणि माझा शर्ट जर खराब झाला तर सांगा ना, ते समजल्यानंतर मी किती काळ त्याला खिशाला ठेवावं? मला समजलं की माझा खिसा खराब झालेला आहे, शाई लागलेली आहे, ज्या वेळेला समजेल ना त्यावेळेला फेकून द्यायची वृत्ती निर्माणच झाली पाहिजे. ज्या वेळेला समजेल ना त्यावेळेला लगेचच फेकून द्यायचा विचार माझ्या मनामध्ये आला पाहिजे. असा विचार जर आला ना तर आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. समजतंय ना? कपडे खराब करणारी वस्तू जर आम्ही आमच्या जवळ ठेवत नाही तर आमचं चरित्र खराब करणारे, चरित्रावर डाग पाडणारे विचार आम्ही का जवळ ठेवावेत? परमार्थाला सुरुवात इथून होते, भक्तीला सुरुवात इथून होते. बरं का? तुम्ही सुगंधी किती अगरबत्ती महागडी लावताय, तुम्ही तुपाचा देवा लावताय, तो तूप कुठलं किती साजूक आहे, किती महागडा आहे हे महत्त्वाचं नाही. हे आपल्यासाठी, देवासाठी नाही. तुम्ही जर म्हणाल देवासाठी करतोय तर हा तुमचा भ्रम आहे. आपल्या मनाला समाधान वाटावं म्हणून. देवाची भक्ती जर आपल्याला करायची आहे ना तर संत तुकोबा म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालेलं आहे ना त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये काय उदासीनता निर्माण झाली पाहिजे. आणि ज्या दिवशी उदासीनता निर्माण होते त्या दिवशी मी तू पण उरत नाही. मी देह म्हणून जोपर्यंत कार्य करतोय तोपर्यंत आम्हाला सगळं आलं. जय पराजय आला, मान अपमान आलं, सुख दुःख आलं, सगळं आलं जोपर्यंत मी देह म्हणून कार्य करतोय तोपर्यंत. पण एकदा काय विदेह स्थिती माणसाला निर्माण झाली, देहातीत मनुष्य झाला ना की मग जीव शिव ऐक्य होत आहे. आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मी तूपणा उरत नाही.
भगवंताला कोणते भक्त आवडतात याची ओळख करून देताना ह्याच 12व्या अध्यायामध्ये पुढे त्यांची यादी भगवंताने दिलेली आहे. आणि ते सांगत असताना भगवंत काय म्हणतात माहिती आहे का? देवाला भगवंताला कोणते भक्त आवडतात? भगवंत म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. काय म्हणतात भगवंत? जे सदा संतुष्ट आहेत, देहातीत झालेले आहेत, विधेय स्थिती निर्माण झालेली आहे, ज्यांच्याकडे उदासीनता निर्माण झालेली आहे, एखाद्या वस्तूची अपेक्षा आहे आणि ती न मिळाली तर ती उदासीनता वेगळी, बरं का? त्याला पण म्हणतात उदास. पण संतांकडची जी उदासीनता आहे ना, कशी आहे माहिती आहे का? संसार करायचंय पण संसारात लिप्त राहायचं नाहीये, प्रपंच करायचंय पण माझं म्हणून करायचं नाहीये, करताना दिसतात पण लिप्त नाही. एखाद्या अर्ध्या पाण्याच्या भरलेल्या ग्लासमध्ये जर एक चमचाभर आपण तेल टाकलं, गोडे तेल, किती वेळ मिक्स केलं म्हणजे ते एक होईल? संसारात माणसाने त्या पद्धतीने असावं, फक्त कार्य करताना दिसावं पण लिप्त व्हावं नाही. आमचं नेमकं होतंय काय माहिती आहे का? गाडी खालून चालणारं कुत्रं बोलतंय गाडी मी खेचतोय, माझ्यामुळे गाडी पुढे पुढे सरकते. पण ज्या वेळेला हा विचार एखाद्या बैलाला कळतो आणि बैल त्याच्या पेकाटात लात मारतोय आणि ते कुत्रं जेव्हा बाजूला जाते ना ओरडत ओरडत, तेव्हा बाजूला जाऊन निरीक्षण करते आणि मग त्याला समजतंय मी बाजूला झालो तरी गाडी चालू आहे, मी बाजूला झालो तरी गाडी ओढली जाते, म्हणजे मी ओढत नव्हतो. आमचंही तसंच झालंय. आम्हालाही असं वाटतंय मी आहे म्हणून हे सगळं काही चाललंय. असे कित्येक गेले, मी म्हणणार आहे, असे कित्येक गेले, कित्येक गेले. लोक मरो मरो जाती वडिले गेली, ही प्रचिती आजा गेला पणजा गेला बाप मसने गेला. देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. मग सांगा ना, परिवर्तन व्हायचं कधी? परिवर्तन कधी व्हायचं? आणि म्हणून हे माझं आहे, ते माझं आहे. बघा ना, संतांनी सांगितलंय, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जातील एकला रे प्राण्या माझे मासे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. आणि म्हणून ह्या मायेच्या बाजारातून जर बाजूला व्हायचं आहे तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना. ज्या मनाला आपण देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे ना, ज्या मनाला आपण देवाच्या चरणी स्थिर करायचे आहे ना, प्रस्तुत श्लोकातून भगवंत आपल्याला काय सांगतात? मयेव मनाधस्त्व मय बुद्धी निवेशयः निवशिष्यसी मयव अतवृद्वना संशयः. काय म्हणतात भगवंत? मन आणि बुद्धी माझ्या चरणी स्थिर कर, मरणोत्तर तू मला येऊन भेटशील. जीवशिव ऐक्य होईल, वेगळं पण राहणार नाही. देव पाहावयासे गेलो, देवची उनी ठेलो. आणि ते मन जर आम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे, त्या ठिकाणी जर स्थिर करायचं आहे, तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. बरं का? मायेच्या जाळामध्ये जर मन गुंतलेलं आहे ना, त्याला कसं बाजूला करता येईल ना, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हे कधी करायचं माहिती आहे? अंतरात्मा साक्षीला असतानाच. कारण माणसाचा देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा सांगितलंय ना, नरदेह म्हणजे कधी फुटेल सांगू शकत नाही, निर्माण झाला काय आणि फुटला काय. जन्म झालेला आहे माऊली, मृत्यू ठरलेला आहे, आयुष्य आमच्या हातात नाही आहे. कारण आम्ही ते एवढे मोठे साधू नाहीत की आम्हाला आधीच कळेल 6 महिने. जन्मजय राजा आणि वैशंपायन यांचा संवाद ज्या वेळेला चालू होता, त्यावेळेला जन्मजय राजा वैशंपायनला विचारतात, असं म्हणतात की साधूला काही काळ आधी मृत्यू कळतोय, खरं आहे का? हो म्हणे, खरं आहे ना. मग तो ओळखायचा कसा? त्यावेळेला वैशंपायन म्हणतात, जन्मजय राजाला काय मृत्यू जर ओळखायचा असेल तर तो 6 महिन्यापासून साधूला कळतोय. बरं का? पहिले साधू लक्षात ठेवा. मी आणि माझे ऐशी आठवण विसरले, जयाचे अंतःकरण पार्था, तोची संन्याशी जाण, तोची साधू जाण. त्याच्याही पुढे सांगू का? जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. त्याला साधू म्हणतात, त्याला साधू म्हणतात.
कोणाचाही द्वेष करत नाही, कोणाचाही तिरस्कार करत नाही, कोणाची निंदा करत नाही, आलेल्याला जवळ करतोय, त्याच्यामध्ये परिवर्तन कशा प्रकारे होईल यासाठी प्रयत्न करतोय, त्याला साधू म्हणतात. आणि साधू चालणारा, एका गावाहून दुसऱ्या गावावर जाणारा शोभून दिसतोय बरं का. बेहती गंगा, वाहणारी नदी जशी चांगली वाटते की नाही, सुशोभित दिसते की नाही, तसा साधू पुरुषाने सुद्धा चालत राहावं, जात राहावं, फिरत राहावं बरं का. कारण साधू जिथे जिथे जातात ना, तिथे तिथे सत्संग सुरू करतात, तिथे तिथे अगदी चांगल्या प्रकारचे विचार देत असतात, परिवर्तन घडवत असतात. म्हणून साधूने चालत राहायचंय, साधूने चालत राहायचंय. असो, त्यावेळेला वैशंपायन म्हणतात की साधूला 6 महिन्या आधीपासून आपला मृत्यू कळतोय. तो कसा म्हणे बघा, एखादा साधू पूर्वेला चाललेला आहे, पूर्वे दिशेला चाललेला आहे, सूर्य उगवलेला आहे आणि उगवतीच्या दिशेने जर तो उगवलेल्या सूर्याच्या कडे पूर्वेला चाललेला आहे, तर त्याची सावली कुठे पडायला पाहिजे? पश्चिमेला पडायला पाहिजे. बरोबर आहे ना? त्याची सावली पश्चिमेला पडायला पाहिजे. पण दक्षिणेला पडली असेल असं त्याला जेव्हा कळेल, त्या दिवसापासून त्याने समजावं 6 महिन्यावर मृत्यू आहे. हा विषय कोणाचा चालू आहे? साधूचा. आपण फक्त ऐकायचं आहे, कारण आपण साधू, आणि कोणी जर असेल इथे तर त्याच्या चरणी नतमस्तक होतो बरं का. असो, ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितले की ज्या वेळेला आपण आंघोळ करतोय, त्यावेळेला आंघोळ करत असताना सर्व अंग भिजतंय, पण खांद्याला पाणी लागत नाही, खांद्याला पाणी स्पर्श होत नाही. समजा तर 3 महिन्यावर आलाय मृत्यू. ज्या वेळेला आम्ही नदीवर जातोय आणि आमचं प्रतिबिंब पाहत असतोय, त्यावेळेला सर्वांग दिसतंय, धड दिसतंय, पण शिर दिसत नाही. समजायचा 1 महिन्यावर आलाय बरं का. ज्या वेळेला आम्ही आमच्याच कानामध्ये बोटं घालून पाहतोय आणि ज्या वेळेला आमचाच नाद आम्हाला ऐकायला येत नाही, त्यावेळेला समजायचा 9 दिवसावर आलाय. ज्या वेळेला आम्ही डोळे चोळतोय, सूर्याकडे पाहतोय, चक्र चक्र पाहायला दिसतात, चक्र चक्र दिसतात, पण ज्या दिवशी ते दिसणार नाहीत, समजायचं 5 दिवसावर आलाय बरं का. आणि ज्या वेळेला आमच्या भुवया आम्हाला दिसायच्या बंद होतील, समजायचं 3 दिवसावर आलाय. त्याच्या पुढे वैशंपायन राजा म्हणताय जन्मजय राजाला, काय म्हणतायत? नासागरीचे अग्र न देखता नयनी, म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. काय म्हणतायत? नासागरीचे अग्र, दोन्ही डोळ्याने आम्हाला नाकाचं शेंड दिसतंय, ज्या दिवशी दिसणार नाही समजायचं त्या दिवशी आपल्याला जायचं आहे. पण ही लक्षणं कोणाची आहेत? साधूची. मग तुम्ही म्हणाला आम्हाला का ऐकवली? ते पण सांगतो ना. शेवटचं जे आहे ना ते महत्वाचं आहे. नासागरीचे अग्र न देखता नयनी, म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. मी म्हणेन नाकाचा अग्र दिसो वा न दिसो, पण प्रत्येक वेळेला जर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर मृत्यूची चिंता आम्हाला नसेल, किंवा शेवटच्या दिवसाची चिंता आम्हाला नसेल, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून आपण कसं जगावं, कसं वागावं, कशा प्रकारे आपला अंतिम काळ असावा याची ओळख करून देत असताना याच गीतेतील 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये, दादा नमस्ते, 6व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला जाणीव करून देतात, ओळख करून देतात. काय म्हणतात भगवंत? यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंती कोणते सदा तद्भाव भावितः. काय म्हणतात भगवंत? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याला आपलंसं करता, ज्याच्याविषयी ममत्व तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतंय ना, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय बरं का. आणि त्याच्या पुढे भगवंत म्हणतात, जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, मरणोत्तर तुम्ही त्यालाच जर प्राप्त होत असतील तर याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडूनी जीवी बुरे, ते मरणाची ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तोवा. मग सांगा ना, शेवटच्या वेळेला जर आम्हाला भगवंताचं स्मरण जर आम्ही केलं तर आमचा उद्धार होणार असेल. शेवटच्या वेळेला जर आम्ही देवाला आठवलं तर आम्ही जर मुक्त होत असू, तर आम्हाला शेवटची वेळ माहिती नाही आहे. मग प्रत्येक आलेली वेळ आमची शेवटची समजून आम्ही अखंड जर देवाचं नामस्मरण केलं तर मृत्यूची चिंता आम्हाला असेल, मरणोत्तर आमचं काय होईल याची चिंता आम्हाला असेल. म्हणून संतांनी जे कार्य केलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्हाला चालायचं आहे तर मग दलिता कांडिता तुझं गायीना अनंत. भांडी घासताना सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे? कोण बोला मागे मशीर लावली पाहिजे म्हणून? भांडी घासताना सुद्धा आम्ही नामस्मरण केलं पाहिजे.
आमच्या शेतात असो, आमच्या बांधावर असो, आमच्या उद्योगधंद्यामध्ये जिथे आम्ही नोकरी धंद्यामध्ये जिथे असू तिथे असू, पण त्यावेळेला सुद्धा आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. आणि अशा प्रकारे जर आम्हाला ती स्थिती जर निर्माण झाली तर भविष्याची चिंता आम्हाला नसेल, हे मात्र निश्चित आहे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आम्ही काय करतोय माहितीये का? आमच्या संकुचित वृत्तीने आम्ही जगत असतो. आम्ही फक्त आमच्या देव्हाऱ्या पुरता त्या श्री गणेशाला पाहत असतो. आम्ही फक्त आमच्या डेकोरेशन पुरतं त्या श्री गणेशाला पाहत असतो. पण याचा विचार करत नाही की तो श्री गणेश सर्वत्र भरलेला आहे. जली स्थली काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला तो देव आहे. सर्वत्र त्याचं अस्तित्व आहे. सांगा ना, जगद्गुरु तुकोबांनी संसार केला, त्यांना समाधान प्राप्त झालं, त्यांना सुख प्राप्त झालं. नामदेव महाराजांनी संसार केला, त्यांना सुख प्राप्त झालं, समाधान प्राप्त झालं. शांतीब्रह्मा एकनाथ महाराजांनी संसार केला, त्यांना सुख प्राप्त झालं, त्यांना समाधान प्राप्त झालं. आम्ही जर त्याच हृदयामध्ये येऊन आम्ही जर तोच संसार करत असू तर आम्हाला का सुख मिळत नाही, का समाधान मिळत नाही? सांगा ना, काय फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात? काय फरक आहे? जगद्गुरु तुकोबा संसारात असून नसल्यासारखे असायचे, असून नसल्यासारखे. हे माझं, ते माझं, अमुक माझं, तमुक माझं नाही. संतांना काय अपेक्षित आहे माहिती आहे का? तुम्ही संसारात सुद्धा देवाचं स्मरण करा. तुम्ही परमार्थ करत असताना, म्हणजे प्रपंच करत असताना सुद्धा देवाचं नामस्मरण करा. म्हणजे आम्हाला संसारातही देव आठवावा, परमार्थ आठवावा, हे म्हणणं संतांचं आहे बरं का. आम्ही परमार्थात संसार आठवतोय म्हणून तर आम्ही प्रवचनाला बसल्यानंतर, आम्ही कीर्तनाला बसल्यानंतर आम्हाला घराचं कुलूप लॉक आठवतंय, लावलंय की नाही लावलंय, गॅस बंद केले की नाही केले बरं का, आम्ही दरवाजा व्यवस्थित बंद केलाय की नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, आळंदीला गेल्यावर आम्ही परमार्थिक काही असेल त्याचा विचार करावा. देऊला गेल्यानंतर आम्ही परमार्थिक काय असेल त्याचा विचार करावा. पण देऊला आळंदीला गेल्यावर जर आम्ही पोलीपाट लाटणे जर आणत असू तर आम्हाला परमार्थात सुद्धा संसारच आठवतोय ना. आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर जर माऊली टोपलीना सोपा जर गोळा करत असू आणि असं म्हणत असू की असे टोपली असे सोपा आमच्याकडे भेटत नाही, तर आम्ही काय करतोय? परमार्थात सुद्धा आम्हाला संसारच आठवतोय. ज्या दिवशी आम्हाला संसारातही परमार्थ आठवेल ना, त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि मग आम्हाला ज्या ठिकाणी आहोत, ज्या संसारामध्ये आहोत ना, त्या संसारामध्ये सुख प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल. ज्या दिवशी आम्हाला संसारातही परमार्थ आठवेल त्या दिवशी परिवर्तन घडेल. आता सांगा ना, नाथ महाराजांना जर समाधान प्राप्त झालं, संसार करूनही आम्हाला का प्राप्त होत नाही? त्याला कारण सांगतो बघा. आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. नाथ महाराजांना राग येण्यासाठी लोकांना प्रयत्न करावा लागला. माऊली खरं आहे की खोटं आहे? तुम्ही पण अनेक गोष्टी ऐकल्या असतील. एकनाथ महाराजांच्या अंगावर तो यवन किती वेळा थुंकला? 108 वेळा थुंकला. ठीक आहे, आपण 108 वेळा पकडू चला, आहे की नाही. 108 वेळा तो यवन नाथ महाराजांच्या अंगावर तुकला का? त्यांना राग यावा म्हणून. त्याला सांगितलं होतं फक्त राग आणून दाखव नाथ महाराजांना. पण त्या ठिकाणी नाथ महाराजांनी काय केलं माहितीये का? त्याला नमस्कार केला आणि नाथ महाराज काय बोलले? अरे दादा, आतापर्यंत अनेक वेळा गंगेमध्ये मी स्नान केलं, पण एका दिवसाला 108 वेळा स्नान करण्याचं भाग्य तुझ्यामुळे लाभलं. काय समजतंय? एका माणसाला पैशाची गरज होती 500 रुपयाची. त्याला सांगितलं, हे 1000 रुपये देतो जा, फक्त त्या नाथ महाराजांना राग आणून दाखवायचा. चपली सकट घरात गेला तो. नाथ महाराज बोलतात, एवढं प्रेम आमच्यावर की तुम्हाला चप्पल काढायची पण आठवण राहिली नाही काय? बरं, देव्हाऱ्याजवळ गेला, देव्हाऱ्याजवळ किती चपली सकट. नाथ महाराज बोलतात, एवढं प्रेम. जेवायची वेळ झाली, बाई बिचारी वाढते नाथ महाराजांची, आईसाहेब वाढतायत. हा जाऊन त्यांच्या कमरेवर बसला, वरती पाठीवर बसला. नाथ महाराज बोलतायत, अगं हे बघितलं का, आपला मुलगा तुझ्या पाठीवर बसलाय, सांभाळ त्याला, पडू देऊ नको. तुला त्रास झाला तरी चालेल पण त्याला त्रास होता कामा नाही. खाली उतरला, साष्टांग नमस्कार घातला आणि मग सांगितलं, महाराज माफ करा, मला हे सर्व काही करायचं नव्हतं, पण त्या चावडीवर बसलेल्या लोकांनी मला सांगितलं राग आणला तर 500 देईन. 500 काय 1000 देईन. त्यांच्या संसारात आणि आपल्या संसारात काय फरक आहे माहिती आहे का? त्यांना राग आणावा लागायचा, त्यासाठी लोकांना प्रयत्न करायला लागायचा. आम्हाला राग आला तर आमच्या घरातल्यांना पाया पडायला लागते. महाराज तुम्ही
तुमच्याकडे लोक वेगळ्या दृष्टीने पाहतायत. जरा शांतता घ्या. हे तुमच्या तोंडाला शोभत नाही, आता शोभत नाही. ही भक्ती देवाला आवडते. कुठली भक्ती देवाला आवडते? तुम्ही किती सुगंधी अगरबत्ती लावता याच्याशी देवाला गरज नाहीये. तुम्ही किती साजूक तुपाचा दिवा लावता याच्याशी देवाला गरज नाहीये. तुम्ही समाजामध्ये जगत वागत असताना तुमच्या डोळ्यातून प्रत्येक ठिकाणी आई बहीणच पाहता का? अमेरिकेमध्ये ज्या वेळेला विवेकानंदांचं भाषण झालं, त्यांचं ते बोलणं, त्यांचं ते वागणं, जगणं, त्यांचं ते वक्तृत्व आणि त्यांचं तारुण्य सौंदर्य बघितल्यानंतर, भाषण संपल्यानंतर एक महिला विवेकानंदांच्या जवळ आली, हात जोडल्याने काय सांगितलं, तुमच्याशी मला लग्न करायचं आहे. विवेकानंदांनी विचारलं का? ती बाई बोलते, तुमच्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावं म्हणून तुमच्याशी लग्न करायचं आहे. त्याच वेळेला विवेकानंदांनी हात जोडल्याने काय सांगितलं, आई साहेब, आताच मी तुमचा मुलगा आहे असं समजा ना. याला भक्ती म्हणतात. काय म्हणतात? याला भक्ती म्हणतात. जगद्गुरु तुकोबांकडे मंजिरी नावाची वेश्या आली. ती काय अशी तशी आली नव्हती. मुरबाडला जाऊन पार अगदी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काय 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 करून रंग ढंग करून बरंच काही करून आली होती. आल्यानंतर जगद्गुरु तुकोबांच्या पुढे उभी राहिली आणि तिचे ते चाळे बघितल्यानंतर, तिचे ते हावभाव बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, मंजिरे, समोर चाललेली स्त्री बघ कशी आहे. अतिशय वृद्ध अवस्थेमध्ये, गलतगित्र झालेली, सर्वांगातून पू गळत असलेली, चालता येत नव्हता, अशी रंगसून रंगसून याच्यावर चालली होती. ती अगदी रोडवर चालली होती. नव्हतं खाता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, चालता येत. देवाकडे मृत्यू मागते पण मृत्यू मागूनही मिळत नव्हता. जगद्गुरु तुकोबांनी त्या महिलेकडे बोट दाखवल्याने सांगितलं, तुझ्यासारखी तरुण असताना अशाच प्रकारची वासना घेऊन ही उभी राहिली आणि म्हणून वृद्ध अवस्थेमध्ये तिची अशी अवस्था झालेली आहे. जर तुला तुझ्या वृद्ध अवस्थेमध्ये ही अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल तर ही वासना घेऊन उभी राहा, नाहीतर आत्ताच्या आत्ता त्या वासनेचा त्याग कर. मंजिरीने साष्टांग नमस्कार घातला जगद्गुरु तुकोबांना, हात जोडले आणि त्याच वेळेपासून शिष्य म्हणून जगद्गुरु तुकोबांची त्या ठिकाणी उभी राहिली. जगद्गुरु तुकोबांना गुरु केले तिने आणि आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या कर्मामध्ये परिवर्तन करून घेतलं. याला भक्ती म्हणतात. अनेकांचा उत्तम चाललेला संसार उद्ध्वस्त करणारी माणसं या ठिकाणी अनेक पाहायला मिळतात, महिला अनेक पाहायला मिळतात. पण सांगू का, एखाद्याचा उद्ध्वस्त झालेला संसार जर चांगला करण्याची बुद्धी जर तुम्हाला उत्पन्न झाली ना, तर निश्चित त्यालाच भक्ती म्हणतात आणि तीच भक्ती देवाला आवडते. तीच भक्ती देवाला आवडते. कोणाचा मत्सर करायचं, कोणाचा तिरस्कार करायचं, कोणाची निंदा करायची, अनेक माणसं अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळतात. पण सांगू का, ज्या दिवशी आमच्या जगण्याने वागण्याने कुठल्याही प्रकारे कोणालाही त्रास होणार नाही ना, अशा प्रकारे ज्या दिवशी आम्ही जगू वागू ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने देवाला आवडणारी भक्ती आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. पण ही भक्ती आमच्याकडून घडावी म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे. अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात सुद्धा आले. अनेक प्रसंगांना त्यांना सुद्धा सामोरे जावं लागलं. पण कधीही डगमगले नाही, कधी कुठल्याही प्रकारे वाईट विचार केला नाही. सांगू का, ज्यांनी 18 अध्यायी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृतानुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला, हरिपाठासारखा ग्रंथ आम्हाला दिला. हे सहज निर्माण झालं नाही दादा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपण आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना जगता यावं, वागता यावं, समाजाने स्वीकारावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली, ज्याला आम्ही आत्महत्या म्हणतोय. आत्महत्या म्हणतोय ज्याला आम्ही. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. पण 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. आम्हाला कमीत कमी वाचण्याची तरी बुद्धी झाली पाहिजे ना. कमीत कमी वाचण्याची तरी बुद्धी झाली पाहिजे ना. अनेक प्रकारचे धके चपेटे सहन केले, आमच्यासाठी एवढं सगळं वाङ्मय निर्माण केलं. सांगू का, जाताना ज्या वेळेला हे कार्य संपुष्टात यायचं, त्यावेळेला गुरूंकडे ज्या वेळेला मागायची वेळ आली, श्री गुरूंकडे ज्या वेळेला मागायची वेळ आली, त्यावेळेला एवढं सगळं कार्य करूनही माऊलींनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. काय मागितलं? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, धर्म कार्य सिद्धीस नेले. आता माझी जी उरले पायी पण. स्वतःसाठी नाही, गावासाठी नाही, केवळ तालुक्यापुरती नाही, केवळ जिल्ह्यापुरती नाही, केवळ एका राज्यापुरती, राष्ट्रापुरती नाही, विश्वासाठी केलेली विश्वात्मक देवाकडे विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. आणि त्या पसायदानामध्ये पहिलं मागणं माऊली मागतायत, दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो.
जे खळांची व्यंकटी सांडो, काय म्हणताय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे चढो मैत्री जीवांची. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तो शोणी मद द्यावे असा यदा नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, खळ जे आहेत ना त्यांचा वाकडेपणा गेला पाहिजे, आणि वाकडेपणा जावा म्हणून गाथा एक ज्ञानेश्वरी आहे. आता मला सांगा, गाथेचा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करूनही जर वाकडेपणा येत असेल तर त्याला परमार्थिक म्हणून चालेल, त्याला भक्त म्हणून चालेल, भक्त म्हणून चालेल. त्याला येतो ना मौली वाकडेपणा, वेगवेगळ्या प्रकारे वाकडेपणा येतो. त्यांचा पंथ असा, आमचा पंथ असा, अख्ख्या जगात भारी असेल तर आमचाच, याला वाकडेपणाच म्हणतात. समोरच्याला कमी लेखून आपण स्वतःच्या बड्या मोठेपणा मारणं. अरे आपल्या पंथाचा स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा, आपल्या श्री गुरूंचा स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा. आमचाच मोठा, तुला काहीच भेटला नाही दादा, काहीच मिळालं नाही. जगद्गुरु तुकोबांनी चैतन्य संप्रदायामध्ये कार्य केलं, मौली ज्ञानोबांनी नाथ संप्रदायामध्ये कार्य केलं, शांतीब्रह्मा एकनाथ महाराजांनी, मौली ज्ञानेश्वरांनी नाथ संप्रदायामध्ये कार्य केलं, शांतीब्रह्मा नाथ महाराजांनी, एकनाथ महाराजांनी दत्त संप्रदायामध्ये कार्य केलं. पण मला एक तरी ठिकाणी असं दाखवा, आमचाच मोठा ना, आमचाच भारी ना. यांचा वैष्णव कशाला म्हणतात, वारकरी कशाला म्हणतात? ज्या वेळेला अनेक संप्रदायाची, अनेक ग्रंथाचा अभ्यास करणारी, अनेक संतांना भजणारी, संतांचं मार्गदर्शन घेणारी, अनेक संप्रदायाची, अनेक पंथाची माणसं एकत्र येऊन द्वेष मत्सर बाजूला ठेवून एकमेकाच्या चरणाला लागतात ना, त्याला वैष्णव म्हणतात, त्याला वारकरी म्हणतात, त्याला वारकरी म्हणतात. कारण वैष्णवांचा धर्म सांगितलेला आहे काय, विष्णुमय जग. म्हणून तर काशीची आणलेली गंगा गाढवाला पाजली ना, कुत्रा पोळी पळवली कुत्र्याने, त्यावेळेला नामदेव महाराज त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. आणि म्हणून आपण सर्व एका बापाची लेकरं म्हणून जर आपण एकत्र आलो, एकत्र राहिलो, एकत्र जर व्यवस्थितरित्या कार्य केलं तर निश्चित दादा आमच्या धर्माकडे आणि आमच्या संस्कृतीकडे कोणाची वाकड्या नजरेने बघण्याची ताकद हिंमत होणार नाही. पण आम्ही विभागलो गेलो पंथामध्ये, संतांमध्ये, ग्रंथामध्ये, विभागलो गेलो ना आम्ही. अजून सुद्धा आम्ही किती मागे आहोत बघा. सगळ्यात प्रगती झाली आमच्यामध्ये बाबा, सगळ्यात प्रगती झाली. पण मी जबाबदारीने म्हणतोय, आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचा पाहुणचार कोणी केला पाहिजे? आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचा पाहुणचार कोणी करावा? मजुराने आपल्या घरच्या, नोकराने आपल्या घरच्या नाही. अरे मूर्ती रूपाने 2-4 दिवसाने जर देव आमच्या घरी येतोय ना, तर तो पाहुणा म्हणून 2-4 दिवसासाठी येतोय ना, त्याचा पाहुणचार आम्हाला करता आलं पाहिजे. किती लक्षात आलं तुमच्या मला नाही माहिती. बाकीच्या गोष्टी सगळ्या जमतात रे आम्हाला. हल्ली ना आमचीच पोरं पत्रिका एकाला 10-10, 12-12 त्याच्या मागं उड्या मारायला नाही. लोकांचा वाढदिवस साजरे करायला आमचीच पोरं. आमची मुलं कुठे बघाल, आमचे तरुण कुठे बघाल. बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी दिसतील. लग्नाच्या टायमाला नवरदेव उचलाला. कुठल्या शास्त्रात आहे रे हे? कोणी वाचला असेल तर सांगा मला. हार घालताना नवरदेव उचला, नवरी उचला, 2-4 जण बेलगा तिकडे उंच न्या. कोणी सांगितलंय तुम्हाला? याला शास्त्र म्हणतात, याला संस्कृती म्हणतात, याला सोहळा म्हणतात. तिकडे त्या नवरीला 4-5 जण उचलतात, तिकडे नवऱ्याला 4-5 जण उचलतात. हे धंदा आमच्या मुलांचा, या तरुणांचा आमच्या. बाकी सगळे ठिकाणी आमचे तरुण दिसतात ना, संध्याकाळच्या टायमाला एखाद्या माळावर बसणार, 4-5 जण एकत्र येणार, 4-5 बाटल्या तिथं फोडणार तर फोडणार ना, परत फोडणार पण म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याच्या पायाला लागली पाहिजे. बघा ना काय आज अवस्था आहे. मूर्ती रूपाने गणपती आम्ही घरी आणतोय, त्या देवाची सेवा घडावी म्हणून आणतोय. आरतीला आमचाच पत्ता नसतोय, कारण आम्ही तिकडे असतो.
तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मला माहिती आहे तुम्ही माझ्यापेक्षा खूपच ज्ञानी आहात. माझा अभ्यास काय नाही, कुठे काय वाचन वगैरे काही, तुम्ही खूप ग्रंथ वाचलेले आहेत, खूप शास्त्र पंडित, अगदी तुम्ही खूप पुराणं वाचलेली माणसं या ठिकाणी समोर बसलेली आहेत, अनेक माणसं आहेत. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि एक फक्त प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. कुठल्या शास्त्रात किंवा कुठल्या पुराणात असं सांगितलंय तुमच्या घरी मूर्ती रूपाने येणारा जो बाप्पा आहे, देव आहे, त्याला जुगार खेळून जागवा? कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे? कुठे आहेत तरुण आमची, कुठं पोरं आहेत आमची? जुगार खेळायला 4-4, 5-5 दिवस आम्ही एका जागेवरून उठत नाही. अरे देव घरा आल्याची पावती आहे. तुम्हाला समाधान झालं पाहिजे, तुम्हाला सुख मिळालं पाहिजे, तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे, तुमच्या घरामध्ये असा आनंद ओसंडून व्हायला पाहिजे देव जर घरात आलेला आहे तुमच्या. तर पण देव आमच्या गावात आल्यानंतर जर आमच्या गावातले तरुण बर्बाद होत असतील, उद्ध्वस्त होत असतील, जुगार खेळून जर आत्महत्या करेपर्यंत जर त्यांची वेळ येत असेल तर सांगा ना, देव आल्याची पावती आहे काही? देव चुकतोय की आम्ही चुकतोय? त्या देवाच्या पुढ्यात काय करावं हेच आम्हाला कळत नाही. माझं म्हणणं असं आहे, तुमच्या घरी आलेल्या पाहुण्याचं जर पाहुणचार तुम्हालाच करायचं आहे ना, आता सुरुवात करा. आरतीच्या पाठीमागच्या, आरतीच्या पुस्तकाच्या पाठीमागच्या बाजूला देवाची विधी, देवाची पूजा कशी करायची संक्षिप्त रूपाने दिलेली आहे. आजपासून वाचायला सुरुवात केली तर पुढच्या वर्षी तुमच्या घरी मूर्ती रूपाने येणाऱ्या देवाला स्थापना करण्यासाठी कोणालाही हात जोडायची गरज लागणार नाही. तुम्ही स्वतः त्याचा पाहुणचार कराल, स्वतः पूजा कराल तुम्ही. आणि तो अधिकार आपल्याला जगद्गुरु तुकोबांनी दिलेला आहे. कोणी सांगितलं ना, तुकोबांचं नाव सांगा. तरुण पोरं आमच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे सुशिक्षित आहेत, वाचता लिहिता येतही त्यांना, लावा ना कामाला जरा. नाही जमणार. इथेच तर आम्ही कमी पडतोय ना. आज 20-20, 25-25 वर्षाची तरुण मुलं व्यसनाधीन झालेली पाहायला मिळतात. सांगू का, याच्या आधी तुमच्या पोरांना बर्बाद व्हायला घराच्या बाहेर पडावं लागायचं, मित्रांमध्ये जायला लागायचं, ढाब्यावर बसायला जायला लागायचं, प्यायला लागायचे, अजून काही नाद लावून घ्यायचे. पण आज कुठल्याही प्रकारे घर न सोडता तरुण पोरं उद्ध्वस्त होत आहेत, बर्बाद होत आहेत. साहेब 25-25, 30-30 पोरं वर्षाची मुलं घराच्या बाहेर न पडता घरातल्या घरात बर्बाद होत आहेत. घरातल्यांना माहीत नाही, नातेवाईकांना माहीत नाही. नातेवाईक विचार करतायत मुलाला सुपारीच्या खंडाचा व्यसन नाही, मुलगा बर्बाद झाला कुठे? कर्जाचा डोंगर करून ठेवला. एकदा नातेवाईकांनी सहकार्य केलं, मित्रांनी सहकार्य केलं, घरातल्यांनी सहकार्य केलं, तो कर्ज कमी केला, परत तेवढाच कर्ज करून ठेवला. त्या मुलांनी आत्महत्या केल्यानंतर समजलं ऑनलाईन रमी गेम खेळून तो बर्बाद झाला होता. किती साधने तुम्हाला बर्बाद करण्याची आज या कलियुगामध्ये. आणि सगळ्यात मोठं आई वडिलांच्या आयुष्यातलं दुःख जर असेल ना माऊली, तर एखादा मुलगा जेव्हा एखाद्या व्यसनाधीन होऊन बर्बाद होतो आणि तो त्यांच्या आधी जातो ना, त्या दुःखासारखं दुःख दुसरं कुठलंच नसतंय. अरे कुठल्या बापाला असं वाटतं की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं, त्याने माझ्या घराचं स्मशान करावं, राखरांगोळी करावी, त्याची मुलं बाळ रस्त्यावर यावीत, असं कुठल्या बापाला वाटतंय? प्रत्येक बाप आपल्या मुलाला चांगल्या प्रकारे शिकवत असतो, चांगल्या प्रकारे शिक्षण देत असतो. प्रत्येक आई आपल्या मुलीला चांगल्या प्रकारे शिकवत असते, सांगत असते. कधीतरी एखाद्या आईला एखाद्या मुलीचं जर वेडं वाकडं वागणं जर पाहायला मिळालं ना, तर तिला सरळ करते. ती बिचारी 4 शब्द बोलून 1-2 कानाखाली मारून तिला सांगते, पुन्हा हे असे विचार, अशी कर्म मला दिसले पाहिजे, पाहायला नाही मिळाले पाहिजे. प्रत्येक आई, प्रत्येक बाप मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करत असतात. अरे आम्ही तरी ज्या वेळेला देवाला हात जोडतोय ना, त्यावेळेला आमच्यासाठी मागतोय, आमच्या मुलांसाठी मागतोय, आमच्या संसारासाठी मागत असतोय, आमच्या प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करत असतोय. पण तुम्हाला सांगू का, जेव्हा जेव्हा देवपूजा झाल्यानंतर देवाच्या पुढे हात जोडून उभे राहून मागण्याची वेळ येते ना, त्यावेळेला फक्त माझ्या मुलांनी सुखी व्हावं, माझ्या मुलांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घ्यावी, खूप मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं, किती मोठं व्हावं. आम्हालाही आमच्या आयुष्यामध्ये जेवढं मोठं होता आलं नाही ना, तेवढं आमच्या मुलांनी मोठं व्हावं म्हणून देवाला प्रार्थना करणारं या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. त्या दैवताचं नाव आहे आई वडील. आज काय अवस्था आहे रे या कलियुगामध्ये, काय पाहायला मिळतंय? जाणा तुम्ही एखाद्या वेळेला त्या वृद्धाश्रमाला भेट द्या, बघा तिथे कोण आहेत ते. एखाद्या वेळी अनाथ आश्रमाला भेट द्या, मुला बालांना घेऊन जा, तुमचा वाढदिवस तिथे साजरा करा, तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करा, तुमचा एखादा सण त्या ठिकाणी साजरा करायला जा आणि बघा काय अवस्था चालू आहे. एका माणसाने एका साधूला विचारलं,
त्या साधूला विचारत असताना तो मनुष्य म्हणतोय, महाराज, ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवलेले आहेत त्या मुलांनी ते आई वडील मेल्यानंतर किती दिवस सूतक पाळावं? बरं का, प्रश्न अतिशय चांगला आहे, सगळ्यांचा महत्वाचा आहे आणि सगळ्यांचा विषय महत्वाचा आहे सगळ्यांसाठी. त्या साधूला त्या माणसाने प्रश्न विचारला, ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवलेले ते आई वडील मेल्यानंतर त्या मुलांनी किती दिवस सूतक पाळावं?